नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या अंतर्गत जी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे 2025साठीची सुरक्षा रक्षक या पदासाठीची, तर त्याच्या संदर्भातली उमेदवारांसाठीच्या महत्त्वाच्या सूचना असणारा व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. उमेदवारांची दिनांक निहाय यादी महामंडळाच्या दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी दिनांक निहाय यादीप्रमाणे सकाळी 10 वाजता महामंडळाचे निकष पडताळणीसाठी आझाद मैदान पोलीस क्लब येथे पहिला मजला हॉल प्रेरणा हॉल मुंबई येथे हजर राहायचं आहे. दुपारी 3 वाजता उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. कृपया याची नोंद घ्यायची आहे. नोंदणी प्रक्रियेसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहायचं आहे. उमेदवारांना आपल्या नातेवाईकांना भरती नोंदणी प्रक्रियेसाठी आणायचं नाही आहे, म्हणजे सोबत कोणाला घेऊन जायचं नाही. उमेदवारांना दिलेल्या दिनांकाच्या अपवादात्मक परिस्थितीत भरती नोंदणी प्रक्रियेस हजर राहणे शक्य नसल्यास प्रसिद्ध केलेल्या दिनांकासाठी दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी ते हजर राहू शकतात. दिनांक 11 जून 2025 रोजी शेवटचा दिनांक असू शकतो. उमेदवार म्हणजे दिवसाची गैरहजर राहिल्यास त्यानंतर त्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही. भरती नोंदणी प्रक्रिया 2025 करता विचार केला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि उमेदवारांना सोबत 10वी 12वीचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, बोनाफाईड, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, वाहन चालवण्याचा परवाना असल्याचं मूळ प्रतीचे सोबत घेऊन जायचे आहे. त्याच्यासोबतच पोलीस भरतीमध्ये मैदानी व लेखी परीक्षेत हजर राहिल्याबाबतची कागदपत्राची मूळ छायांकित प्रती सोबत आणायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला गैरहजर असणाऱ्या उमेदवारांसंदर्भातलं देण्यात आलेलं आहे. तुम्हाला MSSC.co.in ॲप्लिकेशन इंडेक्स म्हणजे ओपन लिंक फॉर्ममधून ऑनलाईन व्यवस्थित भरणे आवश्यक आहे. तसेच सदर लिंक ओपन केल्यानंतर प्रायव्हसी पॉलिसी यावर क्लिक करून तेथील दिलेल्या सूचनाप्रमाणे फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे. त्यानंतर सगळे इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर MSF भरतीसाठी नोंदणी करण्यासाठीचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर जे आहे सुरक्षा अनामत रक्कम 15,000 भरायची आहे. त्यानंतर 10,000 नॉन रिफंडेबल असणार आहे, 5,000 रिफंडेबल असणार आहे. त्यानंतर रक्कम उमेदवाराची नियुक्तीसाठी संदेश दिल्यानंतर निव्वळ तात्काळ स्वीकारल्यानंतर एक करार कालावधी पूर्ण केल्यानंतर परत करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट होतं MSF भरती नोंदणी संदर्भातलं.